नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। शुभ सकाळ सर्वांना। आज मी बनवणार होते टिफिनसाठी दशम्या। गुळाच्या दशम्या बनवण्यासाठी इथं 1 वाटी गुळ घेतला, त्यामध्ये साधारणतः 1 वाटी पाणी टाकलं आणि ते गरम करण्यासाठी ठेवलं। त्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाकली आणि थोडीशी विलायची म्हणजे 2 वेलदोडे कुटून बारीक करून टाकले। या पाण्याला उकळी आल्यानंतर ते थंड करायला ठेवायचं आणि त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं। जसं आपण चपातीला पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने मळायचं। यामुळे काय होतं की दशम्या अगदी मऊसूद होतात आणि छान फुगतात देखील। जर तुम्ही पीठ थोडंसं घट्ट मळलं किंवा मग कडक मळलं तर दशम्या एकदम कडक होतात आणि अशा वातड बनतात। तसं न करता आपण चपातीला अगदी पीठ बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं। तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा इथं दशम्या मऊसूद तयार होतात आणि थोडंसं तूप वगैरे लावून छान भाजून घ्यायच्या। सकाळचा टिफिन पिल्लूचा पॅक करून दिला, त्यानंतर मग आमचा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि घरामध्ये छान अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली होती। तर मस्त कुंडीतल्या गुलाबाला छान गुलाब आलेलं होतं। तशी मी फुलं आणलेलीच होती देवांसाठी, परंतु 1 गुलाब देखील काढून घेतला आणि देवघरामध्ये ठेवलं। अगदी छान असं दिसत होतं। त्यानंतर धूपदीप लावून घेतले आणि छान अशी देवघरामध्ये पूजा वगैरे करून घेतली। त्यानंतर घरातली जी काही कामं आहेत रोजची ती आवरून घेतली। सध्या थोडासा पाण्याचा प्रॉब्लेमच जाणवतोय, कारण कधी पाणी येतं, कधी लाईट डिम असते वगैरे वगैरे असे प्रॉब्लेम चालू आहेत आणि नळाला पाणी अगदीच कमी येत होतं। म्हटलं पाणी जातंय पटपट, अशी कामं आवरून घेतली। त्यानंतर लक्षात आलं की नळामध्ये जी जाळी आहे त्याला तर काही क्षार वगैरे जमलेले नसतील ना, तर अगदी सेम तसंच झालेलं होतं। सुरुवातीला मी सुईने टोचवत बसले होते। असं केल्यानंतर म्हटलं पटकन होणार नाही आणि डोळ्यांना देखील त्रास होत होता। तर मग मी ते जाळी घेतली, त्यावरती थोडासा खाण्याचा सोडा टाकला, नंतर व्हिनेगर टाकलं आणि थोडंसं ब्रशने त्याला प्रेस करून स्वच्छ करून घेतलं। आता बऱ्यापैकी पाणी जास्तीचं यायला लागलंय, म्हणजे तसं पाणी बऱ्यापैकी आहे नळाला, परंतु जाळीमध्ये क्षार खूप जास्त जमल्यामुळं मग ते काय येतच नव्हतं। त्यानंतर मग मी संध्याकाळच्या वेळेस इथं छान अशी भजी बनवायला घेतली। म्हणजे संध्याकाळची वेळ 4-5 वाजलेले असतील। दुपारची तर जेवणं वगैरे सर्व काही झालेलीच होती आणि त्यानंतर मग इथं भजी बनवायला घेतली। मस्त अशी मुगाची भजी बनवली, त्याचसोबत मग बाकी बऱ्याचशा गोष्टी बनवल्या जातात। हिरवी मिरचीची भजी बनवली, त्याचबरोबर कुरडई पापड हे जे आहे ना ते देखील तळून घेतलेलं होतं। नागलीचे पापड तळायचे होते, तांदळाचे पापड आणि मुगाचे देखील पापड सर्व काही तळून घेतलेलं होतं। एक करायला गेले आणि खूप सारं झालेलं होतं आणि जेवणं देखील झालेली होती। मम्मी सिनेमॅटिक शॉट येते। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर। पुन्हा भेटू छान व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।